आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं द शाईन पंतप्रधानांमध्ये सहर्ष स्वागत। आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पश्चिम असे देश आहेत या ठिकाणी जी युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगानं आपल्या भारतामधील ऑइल असेल, अदर जो वापर इंधनाचा वापर आहे तो टाळण्यास त्यांनी सांगितलेलं आवाहन केलेलं आहे। त्या अनुषंगानं प्रत्येक कार्यालयामधील वीज असेल किंवा जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, यांना सुद्धा कमीत कमी वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्या अनुषंगानं काही आमदार, काही मंत्री सुद्धा याचा वापर करतायत, परंतु शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टीच्या कालावधीमध्ये लाईट्स, फॅन अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी नसताना सर्रासपणे सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। श्रीगोंदा नगर परिषद असेल, तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल, यामध्ये ज्या कार्यालयांमध्ये आपल्याला खरं तर हे सुरू असलेली वीज पुरवठा हा दिसतो आहे। खरं तर या ठिकाणी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते सतीश बोर्डे बरोबर आहेत, त्यांच्याकडनं समजून भावना काय खरं काय सांगाल? खरं तर आपल्याला पंतप्रधानांनी आव्हान केलेलं आहे, त्या आव्हान असताना सुद्धा या ठिकाणी अधिकारी कर्मचारी या पद्धतीने चुकीचं वागतात, काय सांगाल? देशावर फार मोठे ऊर्जा संकट आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचतीचं नियोजन होणं गरजेचं आहे, जे सर्वसामान्य माणसांनी तर करणंच आहे, पण सर्वात मोठी जबाबदारी ही शासकीय कर्मचारी, जी शासकीय कार्यालय यांची सुद्धा आहे, कारण त्यांचंच अनुकरण इतर लोक करत आहेत। आता या ठिकाणी आपण दक्ष टीव्ही तुम्ही पाहिलं की जेवणाच्या सुट्टीमध्ये सुद्धा फॅन, लाईट्स कोणी नसताना चालू होतं। हा प्रकार हा दररोजच होत असतो। आज आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये उघडकीस आला, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जनरेटर आहे, अखंड प्रवाह जोपर्यंत ऑफिस बघत नाही तोपर्यंत हा प्रवाह चालू असतो। लाईट गेली तर जनरेटर आणि नसेल तर पण याच्यामुळे जे ऊर्जा बचत होण्यापेक्षा ऊर्जा संपवण्याचं काम चालू आहे। नगर परिषदेकडे सौर ऊर्जाचा जो लाईटचा प्रकल्प आहे, म्हणजे आज 13 मेच्या राज्य शासनाचा GR आहे, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, म्हणजे कुणी ऊर्जा कसं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यात प्रत्येक शासकीय कार्यालयाला ऊर्जा बचत करण्यासाठी सांगितले आहे, सौर ऊर्जेचा वापर करायला सांगितला आहे। पण आपण पाहू शकता श्रीगोंदा नगर परिषद यांच्या माध्यमातून या GR ला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारचा सौर ऊर्जेचा वापर होत नाहीये। आतापर्यंत प्रपोजल दाखल झाला असेल किंवा नसेल, पण याचा फॉलोअप घेतला गेला नाही। जी काळाची गरज आहे, सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे आणि ऊर्जा बचतीचं नियमन केलं पाहिजे। येत्या काळामध्ये या अनुषंगानं आपण काही आंदोलन करण्याचं काही इच्छा आहे काय? 100% जर हा प्रकार असा पुढे चालू राहिला तर आम्ही मेणबत्ती आंदोलन करू, कारण अंधारात मेणबत्तीची किंमत काय असते या लोकांना कळलं पाहिजे। भविष्यात जर हा प्रकार पुढे चालू राहिला तर आम्ही 100% आंदोलन करू। आपण पाहिलं सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आहेत की घरामध्ये सुद्धा अनेकांनी आता वीज पुरवठा खंडित करून कमीत कमी वीज वापरण्याचा खरं तर प्रयत्न सुरू केलेला आहे। अनेक कार्यकर्त्यांनी कमीत कमी गाड्या वापरण्याचा प्रयत्न सुरू केला असताना अधिकारी किंवा कर्मचारी यांनी खरं तर या गोष्टीचं गांभीर्याने घेणं गरजेचं असताना सुद्धा केराची टोपली पंतप्रधानांच्या आव्हानाला दिलेली आहे। नक्कीच येत्या काळामध्ये या सुधारणा होईल की या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर कारवाई होईल हे पाहणं अवश्य ठरणार आहे। द टाइम्स 24 श्रीगोंदा, श्रीगोंदा।